पिंपळवाडी रोडवरती असलेल्या साईभक्तांसाठीची दर्शनासाठीची व्यवस्था आहे, त्यामुळे गावकऱ्यांना रस्ता वापरता येत नाही। या रस्त्यामुळे गावकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अडचण निर्माण होत होती। मात्र सदरचा रस्ता काढण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। रस्ता लवकरात लवकर काढून मोकळा करण्यात यावा असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते। साईबाबा संस्थानने शिर्डी नगरपंचायतीकडे तो रस्ता वर्ग करण्यासाठी होकार दर्शवला होता, त्यामुळे ग्रामस्थांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत स्थानिक ग्रामस्थांनी नगरसेवकांनी रस्ता हस्तांतरित करण्यास विरोध केला आणि त्यानंतर काहींचं म्हणणं आलं की रस्ता देण्यास हरकत नाही, जेणेकरून साईभक्तांची सोय होईल। मात्र गेल्या 12 वर्षांपासून साई संस्थानच्या वतीनं साईभक्तांसाठी शेड टाकण्यात आले होते, त्यामुळे भक्तांची सोय होत होती, म्हणून एवढे दिवस ग्रामस्थ यावर काही बोललेच नाहीत। 28 एप्रिल रोजी साईबाबा संस्थानची मीटिंग झाली होती। या मीटिंगमध्ये विविध प्रश्नांवर चर्चाही करण्यात आली होती। शिर्डी शहर स्वच्छतेसाठी नगरपालिकेला दर महिन्याला 25 लाख रुपये आणि 18 कोटी रुपयांची यंत्रसामुग्री देण्याचा विषय मांडण्यात आला होता। मात्र हा विषय विश्वस्त मंडळ मंजूर करत नव्हते। शेवटी अध्यक्ष आणि विश्वस्तांनी स्वच्छतेसाठी 25 लाख रुपये देण्याचा विषय मान्य केला होता आणि तात्काळ जुना पिंपळवाडी रोड अर्थात मनोज कुमार रोड साई संस्थानच्या ताब्यात मिळावा असा विषय त्यांनी मांडला। यावर लगेच नगरसेवकांनी हा रस्ता शिर्डीचा आहे, प्रत्येक नागरिकाचा या रस्त्यावर हक्क आहे, या मतदारसंघाला आमदार आहेत, शिर्डीच्या नागरिकांना आणि आमदारांनाही विचारावं लागेल। स्वतः अध्यक्षांनी सांगितलं होतं की शिर्डी ग्रामस्थांचा विरोध होणार आहे, हा विषय गावकऱ्यांसमोर न मांडलेलाच बरा। साई संस्थानच्या जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये रस्त्याबाबत सूचना केली होती। हा जुना पिंपळवाडी रोड अर्थात मनोज कुमार रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा आणि येथे असणारी दर्शन रांग जुन्या प्रसादालयामधून स्कायवॉकद्वारे मंदिर परिसरातील दर्शन रांगेमध्ये उतरवायची। येथे भक्तांचे ऊन वाऱ्यापासून संरक्षण देखील होईल असा पर्याय साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासमोर ठेवला होता, तरी देखील तो अमान्य करत साईबाबा संस्थानच्या ताब्यात रस्ता द्यावा असा हट्ट त्यांनी धरला होता। शेवटी साई संस्थान अध्यक्षांनी शिर्डी शहरातील हॉटेल्सचे दर्जानुसार ग्रेडिंग करू आणि शहरातील हॉटेल्सच्या साई संस्थानमार्फत कायमस्वरूपी रूम भरण्यासाठी सभागृहात मंजुरी देऊ असं अध्यक्षांनी सांगितलं होतं। या बैठकीमध्ये जुना पिंपळवाडी रोड साईबाबा संस्थानच्या ताब्यात देणं हा फार मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे। शिर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या वतीनं आपण सर्वजण जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबरच शिर्डी नगरपालिका राहील, यामध्ये कोणतीही शंका नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांनी व्यक्त केली। या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जुन्या पिंपळवाडी रोड संदर्भामध्ये चर्चा चालू आहे। मागे मला चांगलं आठवतं की ग्रामसभा झाली होती आणि या ग्रामसभेमध्ये देखील हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आमचे मित्र अनुप गोंदकर यांनी अतिशय पोटतिडकीने त्या ठिकाणी मांडलेला होता, परंतु त्याच्यावर अजून काही पर्याय निघालेला नव्हता। साईबाबा संस्थान त्या ठिकाणी आता सध्या दर्शन रांग त्या ठिकाणी सुरू आहे आणि या दर्शन रांगेचा जो फायदा होतोय तो सगळ्या साई भक्तांना होतो, ही वस्तुस्थिती आहे आणि हे सर्व गावकऱ्यांना देखील माहिती आहे आणि सगळे गावकरी त्या संदर्भामध्ये आहेत की आता सध्या साईबाबा संस्थानची किंवा साई भक्तांची जी व्यवस्था होती त्याच्यामुळे त्या व्यवस्थेला आपल्याला कुठे आडकाठी आणायची नाही अशी सगळ्यांची प्रामाणिक भूमिका आहे। त्यामुळे आपण सर्वजण त्या गोष्टीसाठी आता सध्या राजी आहोत। परंतु ज्यावेळेस हा साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्याचा विषय येतो त्यावेळेस अनेक जणांचे प्रश्न येतात, अनेक अडचणी येतात, त्या सोडवण्यासाठी आपण आज खरं या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। सर्वप्रथम मी इथं साईबाबा संस्थानचा विश्वस्त आहेच, परंतु त्याही अगोदर मी या शिर्डीचा ग्रामस्थ आहे आणि त्या संदर्भातल्या सगळ्या अडचणी आणि त्रुटी मला माहीत आहे। त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण जो निर्णय घेणार त्या निर्णयाशी आम्ही 100% तुमच्याबरोबरच राहणार, याच्यामध्ये दुमत नाही, हे तुम्हाला अगोदर मी स्पष्ट सांगतो। महाराष्ट्र शासनाच्या पैशावर अवलंबून राहण्याची साईबाबा संस्थांना कुठलीही आवश्यकता नाही असं मी या ठिकाणी म्हणेन, कारण महाराष्ट्र शासनाला आतापर्यंत 1000 कोटीच्या आसपास पैसे या साईबाबा संस्थांना दिले गेले। ही जर पैसे एवढे दिले जातात तर मला वाटत नाही, शिर्डीगाव फार छोटा आहे, 1.5 किलोमीटर बाय 1.5 किलोमीटरचा फक्त एरिया आहे आणि हा एरिया जर तुम्हाला डेव्हलप करता तर 1,500-2,000 कोटी भरपूर होऊ शकतात। या ठिकाणी त्याचा विचार न करता यांनी जर प्रयोजन डायरेक्ट स्वतःच्या निधीतून सुरू केलं असतं आणि जर ते काम सुरू झालं असतं तर खऱ्या अर्थानं साईबाबा संस्था साईबाबांच्या भक्तांची खरी व्यवस्था झाली असते। यावेळी मागच्या बोर्डाने निर्णय घेऊन सर्व रस्ते चांगले केले। पूर्वी चिखलातून पाण्यातून साई भक्तांना मंदिरात यावं लागायचं, ही परिस्थिती होती, परंतु आजूबाजूचे रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण करून वास्तविक पाहता त्याचं मूळ स्वरूप हे डांबरीकरण होतं। तरी सुद्धा तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळेला आम्ही भांडून त्यावेळेला कॉन्क्रिटीकरण करावं आणि कायमस्वरूपी 100 वर्ष हा निर्णय निकाली करावा अशी भूमिका त्यावेळेला घेतली।
तर याही पूर्वी गावातील रस्ते सेवा संस्थेने केलेले होते, डांबरीकरण झाले होते. म्हणजे 1 वर्षामध्ये त्या रस्त्याची परिस्थिती काय झाली याची कल्पना आपल्याला आहे. आणि होऊ नये, कायमस्वरूपी काम गावामध्ये व्हावं अशी भूमिका ठेवून त्यावेळेला बोर्डाने काम केलेलं होतं. त्याबद्दल त्याही बोर्डाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. 1,400 कोटी रुपये त्यावेळेला त्यांनी गावासाठी खर्च केले. हा पिंपळी रोडचा जो शेड काढण्याचं काम तर साईबाबा संस्थांनी नक्कीच केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. पण हा विषय काढल्यानंतर साईबाबा संस्थांनी जेव्हा भक्तांची दर्शन लाईन होईल त्यासाठी साईबाबा संस्थांनी त्यांच्या जागेमध्ये दर्शन लाईन व्यवस्था करून त्यासाठी फ्लायओव्हर केला पाहिजे. खाली जाण्या येण्यासाठी पिंपळी पूर्ण मोकळा केला पाहिजे. आणि माझी आपल्याला एक विनंती आहे, समजा शेड काढू आपण सगळं करू, पण भविष्य काळामध्ये इथं अतिक्रमण होणार नाही याची दखल कोण घेणार आहे? कारण जिथं जागा मोकळी असते तिथं अतिक्रमण होतात. आणि अतिक्रमण झाले का मग संध्याकाळी पावभाजी, वडापाव, चहाच्या गाड्या सगळ्या प्रकारच्या उपयोग करतात. मग जो रस्ता मोकळा करायचा आहे, जो मोकळा रस्ता कशासाठी करायचा आहे? हॉटेलच्या व्यवसायासाठी करायचा आहे. मग हॉटेलचे व्यवसाय चालले पाहिजे यासाठी आपल्याला तो रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे. आणि हा रस्ता भविष्य काळामध्ये काही दिवसानंतर मोकळा झाल्यानंतर या ठिकाणी जे अतिक्रमण होती, फळाची दुकान राहतील, फुटपाथच्या पुढं फुलाचे दुकान राहतात, पेढेचे दुकान राहतात, चहाची टपरी लागते, पेढ्याची टपरी लागते, अनेक प्रकारचे व्यवसाय तिथे राहतात. यासाठी सुद्धा आपल्या गावकऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. नाहीतर रात्री 9च्या पुढं 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत काय अतिक्रमण राहतात. त्या अतिक्रमणाला सुद्धा जसं आपण कळकळी विषय घेतला तसाच प्रकारचा कळकळीचा विषय त्यावेळेस सुद्धा आपण पुढे होऊन घेतला पाहिजे. आणि अतिक्रमण कुठल्या प्रकारचं होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. शहराचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जे सांगितलं की शहराच्या अतिक्रमणाबाबत, तर 100% मी कबूल करतो की अतिक्रमणाच्या बाबतीत आम्ही थोडंसं कमकुवत पडलेलो आहोत. शिवसाहेब तुम्ही या ठिकाणी आहात, सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगतो, आमच्या नेत्यांसमोर सांगतो, आणि संजू गोंदे पाटील तुम्ही अतिक्रमण विभागाचे पथकाचे तुम्ही ते सर्व सांभाळतात. जर आता रोडवर कुठं अतिक्रमण दिसलं तर तुम्ही येऊ नका, या नगरपालिकेला तुम्हाला कुठं जायचं, तुम्ही घरी राहण्यात काही करा. जोपर्यंत आम्ही 5 वर्ष हे सर्व नगरसेवक या ठिकाणी आहोत ना, आम्हाला काम आम्हाला जसं पाहिजे, गावकऱ्यांना जसं पाहिजे तसं कामकाज आम्हाला हवं, आम्ही करून घेणार तुमच्याकडून, एवढंच सांगतो मी. आता आभार आपले मंगेश दादा तुम्ही नगरसेवक. रोडचे जे काय लाभधारक शेतधारक आहे, एक विनंती करतो त्यांच्या वतीने, तुम्हाला जे काही बाधित होते त्यांच्या वतीने, एक माणसाच्या आयुष्यात 2 घटना असतात. ज्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर 5 वर्ष त्या विषयातून प्रेत यात्रा जाती, तिचं तोंड कुणीकडे पाहिजे, तिचे पाय कुणीकडे पाहिजे, प्रेत यात्रा स्मशानभूमीत नेण्याचा मार्ग या गावचा बंद झाला. सातत्याने ती प्रेत यात्रा त्याचं काय तो वर झोपल्याला सांगू शकत नाही मला इकडून नाही तिकडून आबा. मग त्याला इतकं वळावं लागतं, कधी गोरड्यातून, कधी त्या साहित्यातून, कधी सुद्धा ऑपरेशन द्यावं. अशा पद्धतीने त्या प्रेताची जिवंत माणसाची हेळसाण झाली का कल्याण झालं तुम्हाला माहिती आहे, ते काय सांगायची गरज नाही. निदान मरेल माणसाला तरी सुखरूप जाऊ द्या, त्याची सचिन भाऊ वाकचौरे साहेब, ते हावरे साहेबांचं बरोबर ते कर्तव्य पार पाडत आहे. ते बाहेर गावून इथून चेअरमन झाले. आपण स्थानिक आहात, आपण या गावची भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहीत आहे, रस्ते माहीत आहे, नद्या नाले माहीत आहे, त्यांचं उतार कुठे आहे, कोणतं काय बंद केलं, कोणाला पुढं पाणी घुसवण्याची आपल्याला सगळी कल्पना आहे. कृपया आपण त्यांच्या निदर्शनाच्या गोष्टी आणून द्या. त्यांनी सचिन भाऊनी सांगितलं का ती एक चूक झाली आमची, अवैध मार्गाने शेड उभं केलं, ती चुकीचा काम केलं, एक चूक झाली त्यांनी मान्य केली. पण आता एक चूक झाल्याला परत दुसरा खेळा करू द्या म्हणतात. तर ते असे काही खेळे चुकीचे करू नका. अशा ज्या मागण्या मुळात काय चौकटीत बसत नाही, तो रस्ता काय करू नये, त्याच्या मालकीचा नाही. काकडी कुंदमा म्हणून तो राज्य प्रमुख महामार्ग आहे, आणि तो काकडीपासून कुंदनपर्यंत जेवढे काय जाणारे असतील त्याचे लाभदार त्यांच्या हक्कावर गादा आणू नका. असे चुकीचे विषय आमच्यापर्यंत आणून, एक तर तुमचा अमूल्य वेळ आहे, तुम्ही माझी खासदार साहेब आहे, आपण विश्वस्त आहे, लाखो साहेबभक्तीया समाजाला दर्शनाला त्यांच्या सोयीसाठी सुविधेसाठी आपण कार्यरत आहोत. आपला वेळ जातो, आमचा वेळ जातो, मग ते अनुपसारखे उत्साह काहीतरी बोलतात, परत तुम्हाला ते मत फोडावं लागतं. नितीन दादाचे आणि बापूचे जे काही गलगीतून होतो मध्येच तो ऐकावा लागतो. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.